तर हाय फ्रेंड्स, परत एकदा वेलकम टू जोशीज अकॅडमी. माय नेम इज अमोल जोशी आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन ऑफ हेरिडिटी पाहिलेलं होतं. तर आज आपण ॲक्च्युली काय करणार आहे तर तो चॅप्टर चालू करणार आहेत मित्रांनो, ठीक आहे ना. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण कोणते कोणते पॉईंट्स कवर करणार आहेत ते पाहून घेऊया एक बार. पहिला आहे हेरिडिटी आणि हेरिडेटरी चेंजेस. हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटरी चेंजेस म्हणजे काय. त्याचबरोबर नेक्स्ट आहे प्रोटीन सिंथसिस, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. बघूया आपण पुढे. त्यानंतर आहे सर व्हॉट इज मीन बाय इव्होल्यूशन. इव्होल्यूशन झाल्यानंतर सर नंतर आहे थिअरी ऑफ इव्होल्यूशन. थिअरी ऑफ इव्होल्यूशन झाल्यानंतर सर एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन. एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन झाल्यानंतर आहे सर डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन पाहणार आहेत आपण. त्यानंतर सर आपण पाहणार आहेत तर लामार्किझम. लामार्किझम झाल्यानंतर सर आपण पाहणार आहे स्पेसिएशन. आणि लास्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे काय, ह्युमन इव्होल्यूशन. हे स्टेप बाय स्टेप आपण सर्व चॅप्टर्स, सर्व पॉईंट्स आपण हळूहळू कवर करणार आहोत मित्रांनो. तर परत एक वेळेस वेलकम. तर आपण चालू करूया फर्स्ट पॉईंट, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी आणि हेरिडिटरी कॅरेक्टर्स, हेरिडिटी चेंजेस. तर बघा, तुमच्यासमोर खूप सुंदर असे कपल आणि एक छोटीशी मुलगी पाहायला भेटते. तुम्ही जर थोडंसं लक्ष देऊन पाहिलात यांच्याकडे तर ती जी मुलगी आहे ती मुलगी थोडं थोडं तिच्या पप्पासारखं दिसते, थोडं थोडं तिच्या मम्मीसारखं दिसते. म्हणजे त्या मुलीमध्ये तुम्हाला तिच्या पॅरेंटचे कॅरेक्टर्स पाहायला भेटतात. त्या मुलीमध्ये तिच्या पॅरेंट्सचे कॅरेक्टर तुम्हाला पाहायला भेटत असतील, बरोबर आहे ना. म्हणजे हे कसं झालं, का झालं, ह्याचं उत्तर आपल्याला काय करायचं ह्या चॅप्टरमध्ये शोधायचं आहे, ठीक आहे ना. तर मित्रांनो बघा, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी. सर हेरिडिटी म्हणजे काय हो, इट इज अ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग थ्रू जीन कॉल्ड ॲज हेरिडिटी. मी तुम्हाला म्हटलं होतं की जे जीन आहेत, ते जीन काय करत असतात, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे कॅरेक्टर ट्रान्सफर करत असतात. त्यालाच काय म्हणत असतो आपण, हेरिडिटी असं म्हणत असतो. जर स्टँडर्ड डेफिनेशन पाहिजे असेल आम्हाला हेरिडिटीची, ती आहे ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग थ्रू जीन दॅट इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. सर मग हेरिडिटरी चेंजेस म्हणजे काय हो सर, जे पॅरेंटमधले आणि ऑफस्प्रिंगमध्ये जे काही चेंजेस आहेत. तुम्ही बघा इकडे आता एक सेकंद ना, बघा हे फोटो बघा तुम्ही. हिच्यामध्ये ज्या मुलीमध्ये तुम्हाला थोडंफार चेंजेस पण पाहायला भेटतील. म्हणजे पॅरेंटपेक्षा त्या मुलीमध्ये काही चेंजेस पण तुम्हाला पाहायला भेटतील. आणि त्याच चेंजेसला काय म्हणतो आपण, हेरिडिटरी चेंजेस म्हणतो. जे सिमिलॅरिटीज आहेत ते कशामुळे झाले तो, की तिच्या पॅरेंटकडनं ते कॅरेक्टर जीनमार्फत हिच्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत बाय द सेक्सुअल रिप्रोडक्शनमुळं. आणि तिची तशी डेव्हलपमेंट झाली आणि त्यालाच काय म्हटलं आपण, हेरिडेटरी असं म्हटलं. आणि त्याच्यामध्ये काही वैयक्तिक स्वतःचे कॅरेक्टर आले जे की त्याच्या आईवडिलांपेक्षा काय होते, डिफरंट होते. त्याला आपण काय म्हटलं, व्हेरिएशन असं म्हटलं, बरोबर आहे ना. बघा, व्हेरिएशन प्रेझेंट बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग दॅट इज नोन ॲज हेरिडेटरी व्हेरिएशन्स, ठीक आहे, हेरिडेटरी चेंजेस म्हणू शकतो आपण त्याला. सर व्हॉट इज मीन बाय जेनेटिक्स. जसं बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी हे जे काही ब्रांचेस आहेत, तसंच जेनेटिक्ससुद्धा एक प्रकारची काय आहे, ब्रांच आहे. आणि त्या ब्रांचमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. म्हणजे कॅरेक्टर कसे ट्रान्सफर होतात, जीन म्हणजे काय, DNA म्हणजे काय, RNA म्हणजे काय. म्हणजे हे जे काही पूर्ण हेरिडिटी आहे त्या हेरिडिटीचा अभ्यास कोणत्या ब्रांचमध्ये केला जातो, जेनेटिक्समध्ये केला जातो मित्रांनो, ठीक आहे ना. आणि तुम्ही 9वीमध्ये पाहिला असाल की मेंडल साहेब होते, खूप चर्चित असे एक शास्त्रज्ञ होते मेंडल, ग्रेगर जॉन मेंडल आय थिंक असं त्यांचं नाव आहे. जे मेंडल साहेबांनी सर्वात पहिल्यांदा सांगायला चालू केलं की बाबा एका पॅरेंटकडून दुसऱ्या, म्हणजे एका पॅरेंटकडून एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये, एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये कॅरेक्टर ट्रान्सफर होतात. आणि हे प्रूफ करून दाखवलं होतं त्यांनी स्वीट पी म्हणजे वाटाण्याच्या झाडावरती त्यांनी अनेक वर्ष एक्सपेरिमेंट केलं. आणि ते एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांना कळालं की एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कॅरेक्टर ट्रान्सफर होतात. आणि त्यालाच त्यांनी काय म्हटलं, हेरिडिटी असं म्हटलं. म्हणून
मेंडलला काय म्हणतो आपण, फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो. म्हणजे जेनेटिक्सची सुरुवातच कोणी केली होती, जेनेटिक्सचा पायनर कोण होता, पायनर म्हणजे सुरुवात करणारा कोण होता, त्यांचं नाव होतं जॉर्ज मेंडल. ठीक आहे ना. तर बघूया आपण पुढे आता हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स. तर एक नंबरला आहे सर ग्रेगर जॉन मेंडल. ही इज द पायनर ऑफ जेनेटिक्स. आणि त्यांनी जे एक्सपेरिमेंट केलं होतं ते स्वीट पीवरती एक्सपेरिमेंट केलं होतं. आणि त्यांनी हाऊ कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, म्हणजे ॲक्च्युली कॅरेक्टर एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कसं ट्रान्सफर होतात ह्याची माहिती आम्हाला कोणी दिली होती, ह्या साहेबांनी दिलेली होती. त्यांचं नाव होतं ग्रेगर जॉन मेंडल. मग पुढे आले ह्युगो द व्रिस नावाचे शास्त्रज्ञ. आणि हे जे ह्युगो द व्रिस नावाचे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी आम्हाला थिअरी ऑफ म्युटेशन सांगितली. म्हणजेच रिझन बिहाइंड सडन चेंज. जर न्यूक्लिओटाईडमध्ये जर काही सडन चेंज होत असेल, डी एन एमध्ये सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाईडमध्ये जर सडन चेंज होत असेल त्यालाच काय म्हणतो आपण, म्युटेशन असं म्हणतो. आणि ह्याचे इन्फॉर्मेशन पहिल्यांदा देणारे कोण होते, ह्युगो द व्रिस होते. तिने अनेक प्रकारच्या प्लांटवरती किंवा ॲनिमल्सवरती हे एक्सपेरिमेंट करून तिने हे प्रूफ केलेलं होतं, व्हॉट इज मीन बाय म्युटेशन. नेक्स्ट आहेत वाल्टर अँड सटन. वाल्टर अँड सटननं काय केलं होतं, क्रोमोझोमचा अभ्यास केला होता. आणि हे पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांनी सांगितलं होतं की क्रोमोझोम, दिट इज द फर्स्ट सायंटिस्ट विच गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट क्रोमोझोम. ही दे सेज ऑर टेल्स दॅट क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर. क्रोमोझोम कशामध्ये असतात, जोडीमध्ये असतात. क्रोमोझोम कधीच सिंगल राहत नाहीत असं कोणी सांगितलं आम्हाला, वाल्टर आणि सुटन यांनी सांगितलं. आणि हे तिने कुणामध्ये पाहिलं होतं, ग्रास हुप्परमध्ये पाहिलेलं होतं. ग्रास हुप्पर या ऑर्गॅनिझममध्ये त्यांनी पाहिलं होतं की क्रोमोझोम हे कशामध्ये आहेत, जोडीमध्ये आहेत, पेअरमध्ये आहेत. त्यांचं नाव होतं वाल्टर आणि सटन. ठीक आहे ना. मग नंतरचे शास्त्रज्ञ आले, त्यांचं नाव होतं ओस्टवर्ल्ड एवडी, मॅकलिन मॅकर्टी अँड कोलिन मॅक्लॉइड. हे तीन शास्त्रज्ञांनी मिळून सांगितलं की डी एन ए हा जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजे माझी पूर्ण कुंडली आणि माझ्या 7 पिढ्यांची कुंडली म्हणजेच सगळी इन्फॉर्मेशन कुठं असते, डी एन एमध्ये असते. त्यामुळं डी एन ए हा जेनेटिक मटेरियल आहे असं सांगणारे कोण होते, ओस्टवर्ल्ड एवरी, मॅकलिन मॅकर्टी आणि कोलिन मॅक्लॉइड. हे तीन शास्त्रज्ञांनी काय सांगितलं, डी एन ए हा जेनेटिक मटेरियल आहे एक्सेप्ट व्हायरस. म्हणजे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये डी एन ए हा जेनेटिक मटेरियल आहे एक्सेप्ट व्हायरस, असं तिने आम्हाला काय केलं होतं, सांगितलेलं होतं मित्रांनो. ठीक आहे ना. लुक दॅट डी एन ए इज अ जेनेटिक मटेरियल. मग नेक्स्ट शास्त्रज्ञ आले, त्यांचं नाव होतं जॅकॉब अँड मोनॉद. ॲक्च्युली प्रोटीन कसं तयार होतं, त्या प्रोटीनचे इन्फॉर्मेशन देणारे कोण होते, जॅकॉब अँड मोनॉद. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसविषयी इन्फॉर्मेशन देणारे कोण होते, जॅकॉब अँड मोनॉद. आणि त्यांनी हे जे प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे त्यांनी ई कोलाय बॅक्टेरियावरती प्रयोग करून आम्हाला काय केलं होतं, सांगितलेलं होतं. म्हणजे ॲक्च्युली प्रोटीन कसं तयार होतं, प्रोटीन सिंथेसिसची कन्सेप्ट कशी आहे, ती कन्सेप्ट सांगणारे सुद्धा शास्त्रज्ञ कोण होते, जॅकॉब अँड मोनॉद. हे 2 शास्त्रज्ञ होते सर. ठीक आहे ना. तर बघा जॅकॉब अँड मोनॉद डिस्कवर प्रोटीन सिंथेसिस. पहिला पॉईंट बघा, इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन डी एन ए. आपण पहिल्या लेक्चरमध्ये पण तेच पाहिलं होतं. प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन कुठं असते सर, डी एन एवरती असते इन द फॉर्म ऑफ सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड. ठीक आहे ना. आणि डी एन एच्या प्रत्येक सेगमेंटला काय म्हणतो आपण, जीन म्हणतो. आणि जीनमध्ये काय हो, पर्टिक्युलर प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे. जीन म्हणजे डी एन एचा भागच आहे, तो डी एन एचा तुकडा म्हणजेच जीन आहे. पण त्याच्यावरती पर्टिक्युलर प्रोटीनची पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन असते इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड. ठीक आहे ना. नेक्स्ट पॉईंट आहे सर, ईच सेगमेंट हॅज स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड फॉर स्पेसिफिक प्रोटीन. प्रत्येक जीनवरती स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असते स्पेसिफिक प्रोटीन तयार करण्याची. ठीक आहे ना. तर सर इतक्या वेळापासून तुम्ही म्हणताय न्यूक्लिओटाइड न्यूक्लिओटाइड न्यूक्लिओटाइड. ते न्यूक्लिओटाइड म्हणजे काय ते तरी आम्हाला एक बार सांगा सर. न्यूक्लिओटाइड म्हणजे काय, शुगरसोबत फॉस्फेट आणि फॉस्फेटलाच एक नायट्रोजन बेस जॉईन असेल तर या 3 घटकांना मिळून मी काय म्हणतो, एक न्यूक्लिओटाइड असं म्हणतो. जर त्या नायट्रोजन बेसच्या ठिकाणी जर ॲडेनाईन असेल
तर त्याला म्हणणार मी ॲडेनाईन न्यूक्लियोटाईड. त्या नायट्रोजन बेसच्या ठिकाणी जर ग्वानाईन असेल तर मी त्याला म्हणणार ग्वानाईन न्यूक्लियोटाईड. त्या नायट्रोजन बेसच्या ठिकाणी जर सायटोसिन असेल तर त्याला मी काय म्हणणार सायटोसिन न्यूक्लियोटाईड असं म्हणणार. तर हे स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोटाईड आहे. प्रोटीन सिंथेसिसची डिस्कवरी ज्यावेळेस झाली त्यावेळेस काय काय गोष्टी घडल्या. पहिलं तर आहे सर DNA-मधले जे काही जेनेटिक कोड आहेत ते कोड लोकांना समजू लागले. म्हणजे हिडन कोड जे DNA-मधले होते ते लोकांना काय करू लागले समजू लागले. नेक्स्ट आहे जेनेटिक इंजिनिअरिंग नावाची नवीन शाखा उत्पन्न आली. म्हणजे ज्यावेळेस प्रोटीन सिंथेसिस लोकांना कळू लागलं त्यावेळेस लोक लॅबमध्ये प्रोटीन तयार करू लागले. म्हणजे लोकांना हे पूर्ण इन्फॉर्मेशन कळाली. DNA-ची कोडिंग कळाली, सिक्वेन्स कळाले, न्यूक्लियोटाईड कळाले, प्रोटीन कसे तयार होतात काय नाही या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर एक नवीनच ब्रांच तयार झाली. त्या ब्रांचला म्हटलं आपण जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हटलं. त्याचबरोबर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा शोध लागला. पुढे आपण ते पाहणार आहे. ठीक आहे ना. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणजे काय बघा. आता आपण पाहणार आहेत प्रोटीन सिंथेसिस. व्हॉट इज मीन बाय प्रोटीन. तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रोटीन म्हणजे जस्ट चैन ऑफ अमायनो ॲसिड. व्हॉट इज मीन बाय प्रोटीन. प्रोटीन इज द जस्ट चैन ऑफ अमायनो ॲसिड. प्रोटीन सिंथेसिस इज कंप्लीटेड इन 3 स्टेप. प्रोटीन सिंथेसिस किती स्टेपमध्ये कंप्लीट होते सर 3 स्टेपमध्ये कंप्लीट होते. फर्स्ट स्टेप आहे सर ट्रान्सक्रिप्शन. दुसरी स्टेप आहे सर ट्रान्सलेशन. तिसरी स्टेज आहे ट्रान्सलोकेशन. तर आपण स्टेप बाय स्टेप आता काय करणार आहोत प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत सर. ठीक आहे ना. तर बघा सर्वात